मित्रांनो, जर आईचं प्रेम तुमच्यासाठी अनमोल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले होते. बाहेर आभाळी तक दाटून आलं होतं की भर दिवसाच रात्रीचा कालोख जाणवत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि झाडांची पानं खिडक्यांवर आपटत होती. मी हॉलमध्ये सोप्यावर बसून मोबाईल स्क्रॉल करत होतो. घरात मी पूर्णपणे एकटाच होतो. तेवढ्यात अचानक विजांचा कडकडाट झाला आणि पाठोपाठ धो-धो पाऊस कोसळू लागला. काही मिनिटातच दारावरची बेल वाजली. या वादळी पावसात एवढ्या रात्री कोणाला असेल या विचाराने मी जाऊन दार उघडलं. दार उघडताच समोरच दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले. समोर माझ्या कॉलेजच्या वेलच्या 2 जुन्या मैत्रिणी रिया आणि प्रिया उभ्या होत्या. दोघेही डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे भिजल्या होत्या. रिया मोठी, तिच्या वय साधारण 24 वर्ष होतं. तिने साधी कुर्ती आणि लेगिन्स घातली होती. लहान बहीण प्रिया साधारण 21 वर्षाची, तिने जीन्स आणि टॉप घातला होता. दोघी थंडीने थरथरत कापत होत्या आणि त्याने ओले केस त्यांच्या गालावर आणि मानेवर चिटकले होते. अत्यंत थंड हवामुळे त्या दोघींना तिथे उभा राहणं कठीण झालं होतं. "अरे सचिन, प्लीज आधी आम्हाला आत घेऊया," थरथरत्या आवाजात म्हणाली. आमची स्कूटी रस्त्यातच बंद पडली. मोबाईलची बॅटरी डाऊन होती. जवळच्या तुझं घर होतं म्हणून कशाची तरी धावत इथे आलो हो ना सचिन. खूप थंडी वाजते. प्रियाने तिचे दोन्ही हात स्वतःभोवती गुंडाळत म्हटलं. मी पटकन त्यांना आत घेतलं आणि दारे बंद केली. तुम्ही दोघी आधी बाथरूममध्ये ज्या तिथे गरम पाण्याची सोय आहे आणि हे घ्या माझे कपडे, तोपर्यंत हे चेंज करा असं म्हणून मी माझे 2 टी-शर्ट आणि ट्रेन पॅन्ट त्यांच्या हातात दिले. त्या दोघी फ्रेश व्हायला गेल्या. तोपर्यंत मी किचनमध्ये गेलो आणि वातावरणातील थंडी कमी व्हावी म्हणून गरमागरम आलं इलायची घातलेला चहा उकळायला ठेवला. काही वेळाने दोघी बाहेर आल्या. माझे सेल टी-शर्ट आणि पॅन्ट त्यांनी घातले होते. रिया अत्यंत साधी आणि सुंदर दिसत होती. हिने चेवले केस एका बाजूला खांद्यावर टाकले होते, ज्यातून पाण्याचे थेंब अजूनही टपकत होते. प्रियाने तिचे केस पाठीवर मोकळे सोडले होते. दोघींच्याही येण्याने खोलीत एक छान घरगुती आणि सुगंधी वातावरण तयार झालं होतं. मी चहाचे कप घेऊन हॉलमध्ये आलो तेवढ्यात अचानक एका मोठ्या विजांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण घराची लाईट गेली. घरात पूर्ण अंधार पसरला. बापरे! प्रिया घाबरून एकदम ओरडली आणि अंधारात तिने थेट माझा हात पकडला. तिने भीतीपोटी माझा हात घट्ट धरून ठेवला होता. मी खिशातून मोबाईल काढला आणि त्याची फ्लॅशलाईट चालू करून सोफ्यावरच्या टेबलवर ठेवला. त्या मंद पेवलसर प्रकाशात संपूर्ण हॉलमध्ये एक शांत आणि गोड वातावरण तयार झालं होतं. सोफ्यावर आम्ही तिघे अगदी जवळच बसलो होतो. माझ्या डाव्या बाजूला रिया आणि उजव्या बाजूला प्रिया बसली होती. आम्ही चहाचे घोट घेत गप्पा मारू लागलो. पण वातावरणातली थंडी आणि तो मंद प्रकाश आम्हाला तिघांमध्ये जुन्या आठवणीची एक वेगळीच धुंदी निर्माण करून देत होता. सचिन, खूप थंडी वाजते रे. अजूनही रिया हलक्या आवाजात म्हणाली. ती हलूच सरकून माझ्या अगदी खेचून बसली. तिचा खांदा माझ्या खांद्याला लागला. तिच्या येण्याने मला एक दिसाला एक उबदारपणाची जाणीव हो लागली. माझे पाय तर गार पडले. असं म्हणत प्रियाने तिचे दोन्ही पाय सोप्यावर घेतले आणि ती माझ्या जवळ सरकून बसली. तिने तिचा चेहरा माझ्या खांद्यावर टेकावला. आता वातावरण खूपच भावनिक आणि गंभीर होऊ लागलं होतं. गप्पा पूर्णपणे थांबल्या होत्या. खोलीत फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि आम्हा तिघांच्या श्वासांचा आवाज येत होता. रियाने हलूच तिची नजरवर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात एका नावावर ओढ आणि आपुलकी होती. ते हलूच पुढे सरकली. तिचे डोळे काहीतरी सांगून पाहत होते. माझ्या स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. मी माझा हात पुढे केला आणि रियाच्या खांद्यावर हलकेच ठेवला. माझ्या आश्वासक स्पर्शाने ती शहारली आणि तिचे डोळे मिटून घेतले. मी हळूहळू माझ्या चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळू लागले. दुसऱ्या बाजूला प्रियाने माझे लक्ष वेधून घेण्यासाठी माझा दुसरा हात घट्ट पकडला आणि तो स्वतःच्या हातामध्ये घेतला. तिचे मन या वादळामुळे किती वेगाने धडकत आहे हे मला स्पष्ट जाणवत होते. संध्याकाळ संपूर्ण आता रात्रीची सुरुवात होत होती आणि या अंधाऱ्या थंड खोलीत आम्हा तिघांमधील अंतर आणि जुने दुरावे पूर्णपणे मिटत चालले होते.
तीव्र भावना आणि स्नेहाने संपूर्ण वातावरणाला आपल्या कचाट्यात घेतलं होतं. रात्रीचे 8 वाजून गेले होते. घराबाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता, पण खोलीच्या आतलं वातावरण त्या वादलापेक्षा तीव्र आणि भावनिक होत चाललं होतं. लाईट अजूनही आलेली नव्हती. मोबाईलच्या फ्लेंश लाईटच्या तो मंद पिवळसर प्रकाश खोलींच्या भिंतीवर आमच्या तिघांच्या सावल्या निर्माण करत होता. मी सोप्याच्या मध्यभागी बसलो होतो. माझ्या एका बाजूला रिया आणि दुसऱ्या बाजूला प्रिया होती. माझे कपडे घातल्यामुळे त्या दोघींचे रूप कमालीचे गोड आणि सुंदर दिसत होते. माझ्या हातावर आलेल्या प्रियाच्या हाताची पकड अबोल प्रेमाने आणखी घट्ट झाली होती, तर दुसऱ्या बाजूला रियाचा गरम श्वास माझ्या मानेवर जाणवत होता. सचिन. रियाने अतिशय धीम्या तरत्या आवाजात माझे नाव घेतले. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर मोबाईलच्या प्रकाशाची एक सुंदर छटा पडली होती. तिचे ओठ किंचितच थरथरत होते. मी माझा डावा हात हलकेच वर केला आणि तिच्या गालावर चिटकलेली केसांची एक बट हलूच मागे सारखली. माझ्या बोटांचा स्पर्श होताच रियाने तिचे डोळे मिटून घेतले आणि दीर्घ श्वास सोडला. तिचे गाल थंडीमुळे संकुचामुळे कमलीचे गरम झाले होते. मी माझे बोट तिच्या गालावरून फिरवत खाली आणले आणि तिच्या हनवटीला धरून तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. रियाने जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या नजरेत संकोच कमी आणि एकानावर ओठ जास्त दिसत होती. मी जास्त विचार न करता माझा चेहरा तिच्या जवळ नेला. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते आणि पुढच्या क्षणी मी तिच्या कपालावर आणि ओठांवर प्रेमाचा एक हलवा स्पर्श गेला. तो स्पर्श होता याच्या शरीरातून एक आनंदाची लहर धावून गेली. तिने तात्काळ तिचे दोन्ही हात माझ्या गल्याभवती गुंडाळले आणि मला स्वतःकडे वळले. आमचे ते पहिले जवळ याने अत्यंत तीव्र आणि भावनिक होते. रिया केवळ शांतपणे प्रतिसाद देत नव्हती, तर ती अत्यंत मनापासून या प्रेमाचा आस्वाद घेत होती. तिच्या मनातील भावनांचा तो उष्ण श्वास माझ्या मनाला आणखीनच धुंद करत होता. आम्ही दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरून गेलो होतो. तेवढ्यात माझ्या उजव्या बाजूला असलेल्या प्रियाने एक लहानसा सुस्कारा सोडला. ती सर्व अगदी जवळून पाहत होती. तिचे डोलेही प्रेमाने भरून आले होते. सचिन, मला विसरलास का? प्रियाने अत्यंत मादक आणि लाडिका आवाजात म्हटले. तिच्या त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. मी रियापासून स्वतःला किंचित बाजूला केले. रियांची गाल आता लाजेने लाल भडक झाले होते आणि ती हलूच माझ्या खांद्यावर कोसलेली. मी आता प्रियाकडे वळलो. प्रिया लहान असली तरी या क्षणी तिच्या तेल भावने कोट कमालीची वाढली होती. तिने तिचे दोन्ही पाय सोप्यावर आणखीवर घेतले आणि ती थेट माझ्या कुशीत सरकली. माझी टी-शर्ट तिच्या अंगावर सैल असल्यामुळे ती जेव्हा माझ्या जवळ आली तेव्हा तिची निरागसता माझ्या मनाला स्पर्श करून गेली. प्रियाने तिचा एक हात माझ्या केसां फिरवला आणि दुसरा हात माझ्या पाठीवर ठेवून मला स्वतःकडे खेचले. तिने थेट माझ्या मिठीचा ताबा घेतला. प्रियाची जवली क्रियापेक्षा वेगळी होती. त्यात एक वेगळी सफलता आणि उतावलेपणा होता. तिचे वागणे माझ्या मनाचा वेध घेत होते. तिच्या शरीराचा प्रत्येक आश्वासक स्पर्श मला वेड लावत होता. एकाच वेळी दोन सुंदर मैत्रिणीच्या तीव्र प्रेमात आणि स्पर्शात मी माझा ताबा पूर्णपणे गमावून बसलो होतो. माझा हात नकलत प्रियाच्या कमरेवर गेला. तिला प्रेमाने जवळ घेताच ती माझ्या मिठीत आणखीन चाकरू रुसली. सोप्यावरील ही पहिली एकली जवळीक आता फक्त एक साध्या संवादापुरती मर्यादित राहिली नव्हती. दोघींच्या मनाची उष्णता आणि त्यांच्या श्वासांचा वेग सांगत होता की आजची रात्र पुढे जाणार आहे. खोलीत जाऊयात का? आता इथे खूप मोकळं वाटतंय. रियाने माझ्या पाठीवरून हात फिरवत माझ्या कानाजवळ येऊन पुटपुटली. तिचा तो गरम श्वास माझ्या कानाला पडताच माझ्या मनातील भावनांच्या अग्निसारखे भडकला. मी प्रियाला हलूच उठवले आणि दोघींचे हात माझ्या हातात घेतले. अंधारातच आम्ही तिघे हलूच बेडरूमच्या दिशेने पावले टाकू लागलो. बाहेर उजांचा कडकडाट चालू होता, पण आमच्या मनातील वादळ आता अधिकच तीव्र झाले होते. रात्रीचे वाजून गेले होते. आम्ही तिघेही हॉलमध्ये बसून निघून बेडरूममध्ये आलो. बेडरूममध्ये खिडकीतून बाहेरच्या विजांचा पांढरा प्रकाश मधून मधून संपूर्ण खोलीत चमकून जात होता. बेडवर एक मऊ गादी पसरली होती. वातावरण इतकं शांत होतं की बाहेर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज आणि आमच्या तिघांच्या श्वासाचा वेग स्पष्ट ऐकू येत होता. मी बेडच्या मध्यभागी जाऊन बसलो. माझ्या डाव्या बाजूला रिया आणि उजव्या बाजूला प्रिया येऊन बसली.
हॉलमधील त्या पहिल्या जवलकीनंतर आता आमच्या आतील संकोच पूर्णपणे मिटला होता. तिघांच्याही मनात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. सचिन खूप गरमी होते ना. आता रियाने अत्यंत हलव्या आवाजात विचारले. तिने तिच्या अंगातील सेल टी शर्ट खांदा किंचित बाजूला केला होता, त्यामुळे तिचे सौंदर्य मंद प्रकाशात चमकू लागले. मी मागे सरकून बेडला टेकून बसलो. रियाने कसलाही विचार न करता माझ्या जवळ येत स्वतःला माझ्या स्वाधीन केले आणि ती थेट माझ्या मिठीत आली. तिचे येण्याने मला खूप छान वाटले. तिचे मन माझ्या मनाशी घट्ट जोडले गेले. तिने तिचे ओले केस मागे झटकले, ज्यामुळे पाण्याचे काही थे माझ्या चेहऱ्यावर पडले. पण तिच्या मनात ती लोड एखाद्या आगीसारखी धगधगत होती. आज रात्री आपल्याला कोणीही थांबणार नाही, रिया माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिने खाली झुकून पुन्हा एकदा माझ्या ओठांवर प्रेमाची मोहर मोडली. यामुळे चुंबन अधिक दीर्घ, सखोल आणि तीव्र होते. आमच्या भावना एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिला आणखीन जवळ ओढलो. तिच्या मोका पाठीचा स्पर्श केला. माझ्या स्पर्शाने रियाच्या तोंडातून एक लहानसा ओंकार निघाला. ते वड्यात पाठीमागून प्रियाने तिची उपस्थिती दर्शवली. ती माझ्या पाठीमागून सरकली आणि तिने तिचा हात माझ्या पाठीवर आणि छातीवरून फिरवायला सुरुवात केली. तिच्या लहान आणि मऊ बोटांचा तो स्पर्श मला वेड लावत होता. प्रियाने माझ्या मानेवर आणि पाठीवर तिचे ओठ टेकायला सुरुवात केली. एका बाजूला रियाचे ओठ आणि दुसऱ्या बाजूला प्रियाचे. मूळ स्पर्श माझी अवस्था अत्यंत धुंद झाली होती. प्रिया येते ना. रियाने श्वास रोखत हलू सुचवले. प्रियाने हसून माझ्या बाजूला जागा केली आणि तीही बेडवर पूर्णपणे आडवी झाली. आता आम्ही दोघींच्या मध्ये होतो. रियाने तिच्या मनातील सर्व संकोच बाजूला सारला होता. मंद प्रकाशात तिचे निखळ सौंदर्य पाहून माझे डोळे दिपून गेले. तिचे रूप अत्यंत सुडोल आणि आकर्षक दिसत होते. मी पुढे होऊन तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर माझे ओठ टेकवले. रियाने आनंदाने तिची मान एका बाजूला झुकवली आणि माझ्या केसांना घट्ट पकडले. दुसऱ्या बाजूला प्रियाने स्वतःला माझ्या जवळ आणले. तिने माझा हात पकडून तो तिच्या कमरेवर आणि पोटावर ठेवला. तिची त्वचा अत्यंत मऊ आणि रेशमी होती. मी एका हाताने प्रियाला जवळ ओढलो होतो तर दुसऱ्या हाताने प्रियाच्या सुंदर रूपाचा भेद घेत होतो. दोघी मैत्रिणी एकाच वेळी माझ्या मिठीत होत्या आणि त्यांच्या मनातून निघणारा तो प्रेमाचा सुवास संपूर्ण खोलीत भरून राहिला होता. सचिन हलू. प्रिया लाजत पुटपुटली जेव्हा माझा हात तिच्या पाठीवरून वर सरकला. पण तिच्या डोळ्यातील भाव सांगत होता की तिलाही हा स्पर्श आणखी हवा होता. रात्रीची धुंदी अबोलपणे 7व्या आसमानावर पोहोचली होती. खोलीतील भावनांचे तापमान एवढं वाढलं होतं की आम्हा तिघांच्याही शरीरावर घामाचे लहान थेंब जमा झाले होते. बाहेर पाऊस कोसलाच होता, पण बेडवर आम्ही तिघे मर्यादांच्या सर्व विनंती ओलांडून एकमेकांच्या मनात आणि तीव्र भावनेत पूर्णपणे विरघळून गेलो होतो. ही रात्र आता आणखीनच गहिरी आणि सुंदर होणार होती. रात्रीचे 2 वाजून गेले होते. संपूर्ण जग शांत झोपले होते, पण या बेडरूममधील जागा एका वेगळ्याच तीव्र धुंदीने वेढली होती. बाहेर पावसाचा वेग किंचित मंदावला होता, पण खोलीच्या आतील शारीरिक आणि भावनिक वादळ अबोलपणे त्यांच्या प्रमोदच्या बिंदूवर पोहोचले होते. मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे तो मंद पिवळसर प्रकाशात विजत आला होता. आता खोलीत फक्त खिडकीतून येणारा विजांचा पांढरा क्षणिक प्रकाश आणि ढगांच्या गडगडण्याचे संगीत उरले होते. बेडवर संकोचाने अस्तित्व आता पूर्णपणे संपले होते. आम्ही तिघेही मनाच्या आणि प्रेमाच्या मूळ रूपात एकमेकांना घट बिलून पकडलो होतो. एका बाजूला रियाचे सुडोल आणि उपदार शरीर होते, तर दुसऱ्या बाजूला प्रियाची रेशमी आणि सुंदर त्वचा होती. सचिन, खूपच जास्त वेळ लावलंस तू आम्हा दोघींना. रियाने अंधारातच माझा चेहरा तिच्या दोन्हीने हातात घेतला आणि माझ्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. या वेलीच्या चुंबनात केवळ वासना नव्हती, तर त्यात एक तीव्र समर्पण होते. तिच्या भावना माझ्या मनात खेळत असताना मी माझा हात तिच्या पाठीवरून खाली सरकवत तिच्या कमरेवर स्थिर केला. माझ्या हाताच्या घट्ट पकडीने रियाच्या तोंडातून एक तीव्र हुकार निघाला. ती माझ्या मिठीत आणखीनच दाबली गेली. तिचे मन माझ्या मनावर इतके घट्ट जोडले गेले होते की आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना
स्पष्ट जाणवत होते. तेवढ्यात प्रियाने माझ्या पाठीमागून मला घेल येतीने तिचे दोन्ही पाय माझ्या पायामध्ये गुंपले आणि तिचे ओठ माझ्या पाठीवर टेकवले. पाठीवरून खाली उतरणारे तिचे ओठ आणि तिचे उष्ण श्वास माझ्या शरीरात वीज निर्माण करत होते. रिया मला पण सचिनच्या अगदी जवळ जायचे. प्रियाने अत्यंत कातरत आणि भावनिक आवाजात म्हटले. प्रियाने हसून स्वतःला किंचित बाजूला केले, पण ती पूर्णपणे लांब गेली नाही. ती माझ्या चेहऱ्याजवळ तशीच राहिली. प्रिया बोलपणे सरकली आणि माझ्याजवळ आली. तिची गोरी नितळ त्वचा विजांच्या प्रकाशात चमकत होती. ती लहान असली तरी तिची ओढ आणि उतावलेपणा या क्षणी रियापेक्षाही जास्त होता. तिने तिचे मन माझ्याशी पूर्णपणे जोडले. त्या दोन मनांच्या थेट मिलनाने खोलीत भावनी उष्णता एका वाढली.